नमस्कार. धनलक्ष्मी देणार या राशीला सुख समृद्धी बँक बॅलन्स मध्ये वाढ होणार. पहा तुमचे आजचे राशी भविष्य. त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. मी 12ही राशीचे राशी भविष्य सांगितले आहे. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. मेष राशी. ताण तणाव जाणवू शकतो. आज दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. नशीब तुमच्या बाजूने आहे, पण त्याचा योग्य वापर कसा करायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे. मालमत्तेशी संबंधित काही महत्वाच्या चर्चा घरात होऊ शकतात. चुकीच्या कामामुळे वेळ वाया घालवू नका. मनात थोडी अस्वस्थता आणि तणाव जाणू शकतो. निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवावा आणि ध्यान करा. घरातल्या मोठ्याचा आदर करा. कुटुंबासोबत व्यवसायातही महत्वाच्या गोष्टीवर बोलणं होईल. घरातील वातावरण आनंदी राहू शकतं. त्वचेचा आजार होण्याची शक्यता आहे. तुमचं नशीब आज 60% तुमच्या सोबत आहे. आई वडिलांचा आजच्या दिवशी आशीर्वाद घ्या. वृषभ राशी. घराची दुरुस्ती किंवा सजावटीच्या कामामध्ये तुमचा वेळ जाईल. जवळचे नातेवाईक घरी येण्याची शक्यता आहे. एकमेकांना भेटून आनंद मिळेल. उधार दिलेले पैसेही परत मिळतील, ज्यामुळे तुम्हाला दिलासा मिळेल. आळस करून कामापासून दूर पळण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून काम करा. मित्रांचा जास्त विश्वास ठेवू नका, त्यामुळे तुमचा नुकसान होऊ शकते. स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. आज व्यवसायातले व्यवहार साधारण राहतील. कुटुंबासोबत मनोरंजनात आणि ऑनलाईन शॉपिंग मध्ये वेळ जाऊ शकतो. सर्दी, खोकला किंवा इतर साधे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. तुमचं नशीब आज 85% तुमच्या सोबत आहे. आजच्या दिवशी गाईला हिरवा चारा खाऊ घालायला विसरू नका. आता पाहूया मिथुन राशी. घरातील व्यवस्था चांगली ठेवण्यासाठी कुटुंबासोबत चर्चा करा. यातून चांगले परिणाम मिळतील. जर एखाद्या जवळच्या नातेवाईकाशी वाद चालू असेल तर तो मिटवण्याची योग्य वेळ आहे. मनासारखं काही झालं नाही तर तुम्हाला अस्वस्थ वाटू शकतं. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. भावांसोबत चांगले संबंध ठेवा. तुमचा सहभाग महत्वाचा आहे. या काळात कोणत्याही प्रकारची धावपळीपासून दूर राहा. तुमचा व्यवसाय अधिक चांगला करण्यासाठी योजना आखल्या जातील. घरात शांतता आणि आनंदाचं वातावरण राहू शकतं. मायग्रेन आणि मानेच्या त्रासात वाढ होऊ शकते. आज नशीब तुमच्या बाजूने 82% आहे. लक्ष्मीची आज शुक्रवार असल्यामुळे लक्ष्मीची पूजा करायला विसरू नका. आता पाहूया कर्क राशी. प्रेम संबंधात भावना वाढतील. कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक किंवा आध्यात्मिक ठिकाणी जाण्याचा बेत आखला जाऊ शकतो. तुम्हाला भरपूर आराम मिळेल आणि सकारात्मक वाटेल. जर मालमत्तेशी संबंधित काही जुना प्रश्न असेल तर एखाद्या अनुभवी व्यक्तीच्या मदतीने ते सोडवण्याचा प्रयत्न करा. तुमचा रागीट आणि घाईघाईचा स्वभाव तुमच्या कामामध्ये अडथळा आणू शकतो. तुमच्या आत्मविश्वासातही घट होऊ शकते. तुम्हाला वाईट सवयी सुधारण्याचा जास्त प्रयत्न करावा लागणार आहे. सध्याच्या व्यावसायिक परिस्थितीत काही नवीन बदल होण्याची शक्यता आहे. प्रेम संबंधात भावना वाढतील. ब्लड प्रेशर किंवा मधुमेहाचा त्रास असेल तर काळजी घ्या. नशीब आज 72% तुमची साथ देईल. गुरुजन किंवा वडीलधाऱ्या लोकांचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका. सिंह राशी. ऑनलाईन शॉपिंग आणि मनोरंजन कामामध्ये तुमचा वेळ जाईल. तुम्ही काहीतरी नवीन आणि क्रिएटिव्ह कामही करू शकता. एखाद्या जवळच्या नातेवाईकाच्या घरी जाण्याचे आमंत्रण मिळू शकतं. गेल्या काही दिवसापासून चालू असलेला वादही मिटतो. तुमची दिनचर्या व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे. मुलांच्या हालचालीवर आणि त्यांच्या संगतीवर लक्ष ठेवा. घरातील कामामध्ये जास्त वेळ दिल्याने तुमची महत्वाची कामे अपूर्ण राहू शकतात. व्यवसायातले व्यवहार सामान्य राहतील. वैवाहिक जीवन सुखकर होईल. नशीब तुमच्या बाजूने आज 92% आहे. गणपती बाप्पाला लाडूचा नैवेद्य किंवा गोड नैवेद्य दाखवा. आता पाहूया कन्या राशी. भावामध्ये मालमत्तेच्या देवाणघेवाणीबद्दल काही योजना आखल्या जातील, त्या फायदेशीर ठरतील. कुटुंबातील एखाद्या सदस्यांच्या लग्नाची योजनाही आखली जाऊ शकते. खोट्या वादापासून दूर राहा. छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. घरात शिस्त ठेवल्यास सकारात्मक वातावरण टिकून राहील. पैशाचा कर्जावर व्यवसाय करू नका. तुमच्या व्यावसायिक कामाबद्दल कोणालाही माहिती देऊ नका, त्यामुळे तुमचे काम सकारात्मक होतील. आज नशीब तुमच्या बाजूने 84% आहे. शिवचालीसाचे दिवसातून 1 वेळा तरी पठण करा. तूळ राशी. आज ग्रहस्थिती तुम्हाला स्वतःमध्ये विचार करण्याची आणि स्वतःसाठी काम करण्याची संधी देत आहे. एखाद्या अनुभवी व्यक्तीच्या मदतीने घरातील वाद मिटेल आणि नातेसंबंधामध्ये पुन्हा गोडवा येईल.
कोणतीही गोष्ट सुरू करण्यापूर्वी तुमच्या योजना व्यवस्थित चर्चा करूनच निर्णय घ्या. तुमच्या स्वभावात अहंकार येऊ देऊ नका. अचानक काही खर्च येतील ते टाळणे शक्य होणार नाही. व्यवसायात आव्हाने येऊ शकतात. कामाच्या सध्याच्या समस्याचा परिणाम तुमच्या कौटुंबिक जीवनावरही होऊ शकतो. आज नशीब तुमच्या बाजूने 85% आहे. सरस्वतीची पूजा करायला विसरू नका. आता पाहूया वृश्चिक राशी. आरोग्य उत्तम राहील. ग्रहस्थिती तुमच्या बाजूने अनुकूल आहे. तुमच्या महत्वाच्या योजना सुरू करण्यासाठी ही चांगली वेळ आहे. कुटुंबासोबत चर्चा केल्याने तुम्हाला आराम मिळेल. योग्य तोडगे निघू शकतात. जर वाहन किंवा घर खरेदी विक्री योजना आखत असाल तर आजच्या दिवशी त्यावर चर्चा करण्यासाठी खूप चांगला आहे. पैशाच्या व्यवहारातून कोणाशीही गैरसमज होऊ नये याची काळजी घ्या. तुमचा व्यवसाय सुधारण्यासाठी वडीलधाऱ्यांशी चर्चा करा. घरातील वातावरण आज हसतं-खेळतं राहील. आज नशीब तुमच्या बाजूने 95% आहे. पांढऱ्या वस्तूचे एखाद्या गरीब व्यक्तीला दान करा. आता पाहूया धनुराशी. आज तुमच्या आवडीच्या आणि वैयक्तिक कामामध्ये वेळ घालवाल, जेणेकरून रोजच्या थकव्यापासून आराम मिळेल. तुम्हालाही उत्साही वाटेल आणि सामाजिक कार्यामध्येही सहभाग होऊ शकता. काही लोक तुमच्याबद्दल वाईट किंवा खोट्या अफवा पसरू शकतात. या गोष्टीकडे लक्ष नका देऊ आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करू नका. मीडिया आणि ऑनलाईन कामाशी संबंधित व्यावसायिकांना फायदा होईल. कौटुंबिक वातावरण आज आनंदाचं राहील. आज नशीब तुमच्या बाजूने 72% आहे. शिवलिंगावर दूध अर्पण करायला विसरू नका. आता पाहूया मकर राशी. मकर राशीच्या लोकांसाठी आज जीवनामध्ये गोडवा येऊ शकतो. ध्येय गाठण्यास यशस्वी व्हाल. बदलत्या परिस्थितीमुळे तुम्ही योजना आखल्या आहेत त्या तुम्हाला फायदा मिळवून देतील. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. जवळचे मित्र किंवा नातेवाईक यांच्याशी गैरसमज होऊ शकतो. नातेसंबंध बिघडू नका. पैशाशी संबंधित कोणत्याही गोष्टी उधार देऊ नका. आज व्यवसायातले व्यवहार साधारण राहतील. वैवाहिक जीवनामध्ये गोडवा येऊ शकतो. तुमचं नशीब आज तुमच्या बाजूने 85% आहे. गणपतीला मोदक अर्पण करा. कुंभ राशी. नातेसंबंध घट्ट होतील. आज तुमचा वेळ सामाजिक आणि सार्वजनिक कामामध्ये जाईल. तुमच्या बोलण्यालाही महत्त्व असेल. तुम्ही तुमच्यासाठी सोयीचा आहे. तरुणामधील छुपी प्रतिभा ओळखा आणि त्यांना योग्य दिशा दाखवा. कुटुंब आणि जवळच्या नातेवाईकासोबत थोडा वेळ घालवा. सध्या कोणताही मोठा निर्णय घेण्याची ही योग्य वेळ नाही, त्यामुळे निर्णय घेऊ नका. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत समाधानी राहा. कामाच्या ठिकाणी स्वच्छता किंवा देखभालीशी संबंधित कामामध्ये वेळ जाऊ शकतो. पती पत्नीमधील चांगला संवाद टिकून राहील याची काळजी घ्या. आज नशीब तुमच्या बाजूने 95% आहे. मुंग्यांना पीठ खायला घाला. आता पाहूया मीन राशी. आज तुम्ही कुटुंबाची व्यवस्था चांगली ठेवण्यासाठी काही महत्वाचे नियम बनवाल आणि त्यात यशस्वी व्हाल. कुटुंबातील एखाद्या सदस्याची लग्नाची योजनाही आखली जाईल. एखाद्या बाहेरील व्यक्ती किंवा शेजाऱ्याशी वाद होण्याची शक्यता आहे. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. बोलताना शब्दाची काळजी घ्या. कौटुंबिक जबाबदाऱ्यामुळे तुम्ही व्यवसायावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. तुमच्या कोणत्याही समस्येवर तुम्हाला तुमच्या जीवनसाथी किंवा कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्यावा लागेल. सध्याची परिस्थिती तुम्हाला सुरक्षित ठेवील. आज नशीब तुमच्या बाजूने 92% आहे. हनुमानांना सिंदूर अर्पण करायला विसरू नका. मित्रांनो, मी धार्मिक व्हिडिओ आणि राशी भविष्याचे व्हिडिओ रोज आपल्या चॅनलवर अपलोड करत असते. जर तुम्हाला धार्मिक श्रद्धेवर आणि ज्योतिष शास्त्रावर विश्वास असेल तर आपल्या चॅनलला रोज व्हिडिओ अपलोड होते, तुम्ही पाहू शकता. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि हो हाईप पाठवायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.